आणखी एक मोठी बातमी आहे। नागपूरमध्ये आता HMVPचे 2 संशयित रुग्ण आढळलेत। याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये या आजाराची एंट्री झाली आहे। तर 2 लहान मुलांना HMVPची बाधा झाल्याचा संशय आहे। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला HMPV झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। जरी काळजी करण्याचं कारण नसलं तरी देखील काळजी घेण्याची मात्र गरज आहे, कारण आता HMPV या आजाराने ज्या आजाराने चीनमध्ये धुमाकूळ घातल्याची माहिती समोर येते, त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना याची बाधा झाल्याची माहिती समोर येते। काहीशी कोरोनासारखी परिस्थिती असल्याचाही संशय व्यक्त केला जात असताना भारतामध्ये याची काल एंट्री झाली होती आणि आज महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर हा जो आजार आहे तो पोहोचलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा शिरकाव झाल्याचं दिसतंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? नागपूर मुख्यमंत्र्यांचं होम टाउन आणि त्या ठिकाणी आता HMPVचा शिरकाव झाल्याचं दिसतंय। 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। कोणत्या स्थितीमध्ये आहेत हे रुग्ण? काय माहिती देण्यात आली आरोग्य विभागाकडून? अगदीच खरं, आपण जर पाहायला गेलं चीनमध्ये उद्रेक घातलेला HMPV व्हायरस जो आहे तो त्याचा शिरकाव उपराजधानी नागपूरमध्ये झालेला आहे। 3 जानेवारी रोजी 2 लहान मुलं, एक 7 वर्षीय आणि एक 14 वर्षीय, यांना सर्दी, खोकला आणि ताप होता। त्यामुळे त्यांनी उपचारासाठी जे आहे ते खाजगी रुग्णालयामध्ये गेले असता त्यांचा जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आला होता आणि त्यांना HMPVची लागण असल्याचं जे आहे ते एकूण समोर आलं होतं। मात्र अद्याप शासकीय रुग्णालयातून याचा रिपोर्ट जो आहे तो आलेला नाही। मात्र एकूणच या दोन्ही मुलांना जेव्हा उपचारासाठी या ठिकाणी दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर मात्र साधारण आता त्यांची प्रकृती जी आहे एकूणच बरी आहे। त्यांना रुग्णालयाच्या बाहेर सोडण्यात आले आहे। आता आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आलेले आहे। हा जो काही व्हायरस आहे या व्हायरसमुळे कुठेतरी आता घाबरण्याचं कारण नाही, असं आवाहन देखील आता आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे। कालच लोकशाही मराठीने नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक यांचे संवाद साधला असता त्यांनी हा जो काही व्हायरस आहे या व्हायरसचे रुग्ण यापूर्वी देखील देशामध्ये आढळून आलेले होते। मात्र ज्या पद्धतीने समाज माध्यमावर या व्हायरस संबंधी जे काही बातम्या पसरवल्या जातात या अफवांवरती काही विश्वास ठेवू नका। डॉक्टरांकडून जे काही ट्रीटमेंट, जे काही उपचार दिले जातील ते वेळेवर जर घेतले तर हा आजार जो आहे तो अतिशय घातक असा नाही, असं देखील आरोग्य विभागाकडून एकूणच सांगितलं जात आहे। मात्र नागपूर उपराजधानी नागपूरमध्ये जे आहे कुठेतरी HMPV या व्हायरसचे 2 रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले। नक्कीच आता आरोग्य यंत्रणा जे आहे ते सतर्क झालेली आहे आणि एकूणच त्या पद्धतीने काळजी देखील घेतली जात आहे। मात्र वारंवार आरोग्य विभागाकडून अशा पद्धतीने सूचना देखील केली जाते की घाबरून जाऊ नका, ज्या काही आरोग्य यंत्रणेकडून सूचना दिल्या जाते त्याचं योग्य ते पालन करा, असं आवाहन देखील आरोग्य विभागाकडून एकूणच केलं जातं। निश्चितच ज्ञानेश्वर, मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय। चीनमध्ये आजारानं थैमान घातलेला आहे, त्याच्यानंतर आता नागपूरमधल्या ज्या 2 मुलांना हा आजार झालाय त्यांची काही ट्रॅव्हल हिस्ट्री आहे का? ते कुठे गेले होते का? कशी काय याची लागण झाली याविषयी काही सांगण्यात आलंय? अगदीच खरं, आपण पाहायला गेलं तर सर्दी, ताप आणि खोकला असं सामान्य आजार या दोन्ही मुलांना झालं होतं। त्यामुळे नक्कीच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना जे आहे ते खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं होतं। त्याच दरम्यान जे आहे ते त्यांचा हा जो रिपोर्ट आहे HMPV पॉझिटिव्ह आल्याचं जे आहे ते समोर येत आहे। मात्र अद्याप त्याबद्दल शासकीय रुग्णालयातून त्याची स्पष्टता करण्यात आलेली नाही। हे मुलं कुठे गेले होते, यांना कुठून संसर्ग झाला का याबद्दल अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही। मात्र त्या पद्धतीने आता जे आहे ते आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे आणि या प्रत्येक आता जे रुग्ण हॉस्पिटल येतात त्यांची योग्य ती चाचणी आणि तपासणी आता घेण्याची खबरदारी आरोग्य यंत्रणेकडून एकूणच केली जाते। मात्र अद्याप या 2 रुग्णांना जे आहे ते कुठून संसर्ग झाला होता का याची माहिती अद्याप तरी स्पष्ट होऊ शकलेली नाही। मात्र थोड्याच वेळामध्ये आता आरोग्य विभागाकडून याचे स्पष्टीकरण देण्यात येईल। निश्चितच। आणि हे जे 2 मुलं आहेत, एक 7 वर्षीय मुलगा आहे आणि एक मुलगी आहे अशी माहिती समोर येते, तर ते नेमके कुठले आहेत नागपूरच्या याविषयी काही माहिती मिळू शकलेली आहे का? किंवा कशा पद्धतीने पालिकेकडून आता खबरदारी घेतली जाते, आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जाते याविषयी काही सांगण्यात आलंय? खरं तर हे 3 जानेवारी रोजी हे दोन्ही रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल झाले होते आणि यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांना तात्काळ जे आहे ते त्या ठिकाणाहून त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर लगेच त्यांना जे आहे ते घरी पाठवण्यात आलं, कारण की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट देखील करण्याची आवश्यकता पडली नाही, कारण की प्रकृती त्यांची व्यवस्थित होती आणि डॉक्टरांनी जे काही उपचार केले ते उपचार देखील त्यांना मानले गेले। त्यामुळे त्यांना लगेच जे आहे ते सुट्टी देखील हॉस्पिटलमधून देण्यात आलेली आहे। मात्र एकूणच कुठेतरी चीनमध्ये ज्या पद्धतीने
पद्धतीने HMPV व्हायरसने ह्या उद्रेक घातले, त्याच अनुषंगाने आता उपराजधानी नागपुरात याचा शिरकाव झाल्यामुळे नक्कीच आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली आहे आणि त्या पद्धतीने आता प्रत्येक लोकांची जी आहे ती एकूणच काळजी घेताना आरोग्य निश्चितच प्रशासन या ठिकाणी ज्ञानेश्वर आता काळजी घ्यावी लागणार आहे आरोग्य यंत्रणेला सुद्धा आणि लोकांना सुद्धा. म्हणजे जरी या आजाराचा जास्त धोका नसला असं सांगितलं जात असलं तरी देखील कोरोनाविषयी सुद्धा सुरुवातीलाच असं सांगितलं गेलं होतं. मात्र त्याच्यानंतर कोरोनाचं जे काही थैमान आहे ते अख्ख्या जगानं बघितलेलं आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.